पहलगामच्या बैसरांमध्ये घुसून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं। या गोळीबारात 27 पर्यटकांनी आपला जीव गमावला। ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली। हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा न्यूज 18 लोकमतने आढावा घेतला। पहलगामच्या बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला। या हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर आली आहेत आणि या हल्ल्यात 50हून अधिक गोळ्या झाडल्याची माहिती आहे। पहलगाममधील हल्ल्यात असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आला। 4 दहशतवादी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी सक्रिय होते आणि या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती अशी माहिती समोर आली। भाषणामुळे दहशतवाद्यांना बळ मिळालं का? पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीरचं काही दिवसांपूर्वी केलेलं भडकाऊ भाषण चर्चेत आलंय। काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे असं वक्तव्य मुनीरने केलं होतं। हिंदूंविरोधातही त्याने विष ओकलं होतं आणि मुनीरच्या या भाषणामुळेच दहशतवादी संघटनांना बळ मिळाल्याची चर्चा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी धमकी देण्यात आली होती। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढणार असल्याची धमकी दिली होती। मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाममध्ये रुग्णवाहिकेच्या रांगा पाहायला मिळत आहेत आणि या रुग्णवाहिकेतून सामान्य पर्यटकांचे पार्थिव नेले जात होते। अंगावर काटा आणणारी आणि पिळवटून टाकणारी ही दृश्य होती। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। जम्मू काश्मीर पोलिसांनी ही घोषणा केली आहे। पोलिसांनी 2 संशयितांचे फोटो जारी केले। पहलगाम हल्ला प्रकरणी 250हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयातून धरपकड करत दहशतवादी पार्श्वभूमी असलेल्यांना ताब्यात घेतलं। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येते। दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ठिकठिकाणी मोहिमा राबवल्या जातात। संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार काश्मीरमध्ये 75 तर जम्मूमध्ये 50 दहशतवादी सक्रिय आहेत। गेल्या 2 वर्षात झालेल्या चकमकींमध्ये 144 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। गेल्या वर्षी 70 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमी पर्यटकांनी गजबजलेल्या दल लेक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दल लेक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। चंद्रपूरमधील 7 पर्यटक पहलगामला अडकलेले आहेत। गोळ्यांचा आवाज ऐकून ते माघारी परतले असा थरारक अनुभव सध्या पहलगाममध्ये असलेल्या पर्यटकांनी व्हिडिओद्वारे सांगितला। पहलगाममधून कोणालाही बाहेर पडता येत नसल्याने हे पर्यटक तिथेच अडकून पडलेत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू झाला। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी या 3घांची नावं असून त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच डोंबिवली शहरावर शोककळा पसरली। हे तिघेही मावस भावंड आहेत। पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झालाय। पुण्यातील आसावरी जगदाळेंच्या वडिलांचा गोळीबारात मृत्यू झाला। त्यांच्यासोबतच असलेले कौस्तुभ गडबोटे यांचाही मृत्यू झाला। दरम्यान आसावरी जगदाळे थोडक्यात बचावल्यात। नांदेड इथल्या पती-पत्नी साक्षी आणि कृष्णा लोलगे हे सध्या काश्मीरमध्ये आहेत। दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच त्यांनी पहलगामचा परिसर सोडल्यानं त्यांचा जीव थोडक्यात बचावला। स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे आपण वाचलो असा थरारक अनुभव या जोडप्याने सांगितला। पहलगाम इथल्या आतंकवादी हल्ल्याचा थरार अनुभवणाऱ्या ठाण्यातील मनाली ठाकूर आणि प्रणय ठाकूर दाम्पत्याशी व्हिडिओ कॉलद्वारे न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्याकरता शिवसेनेने पुढाकार घेतला। श्रीनगर इथे अडकून पडलेल्या मुंबईच्या कुलकर्णी कुटुंबाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरनं संवाद साधला। कुलकर्णी कुटुंबाला परत आणण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं शिंदेंनी स्पष्ट केलं। पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील पर्यटक पहलगामपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होते। त्यांना सुरक्षित श्रीनगरमध्ये आणण्यात आलं। दरम्यान लवकर आम्हाला पुण्याला घेऊन जा अशी मागणी हे पर्यटक करत आहेत। वर्धा जिल्ह्यातून काही पर्यटक काश्मीरमध्ये गेलेले होते। दरम्यान वर्ध्यातील पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती वर्ध्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। 36 लोकांचा ग्रुप घटनास्थळापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर होता। त्यांना सुखरूप आणण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत।
पोचायला उशीर झाल्यानं अनर्थ टळला. वाशिममधील 51 पर्यटक काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली आणि हे पर्यटक काल दुपारी 2 ते 3 वाजता पहलगाममध्ये पोहोचणार होते. दरम्यान श्रीनगरमध्ये पोचायला त्यांना उशीर झाल्यानं मोठा अनर्थ टळला. हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पत्नी हिमानीने सेल्यूट करत अश्रुनयनांनी पतीला अखेरचा निरोप दिला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंच्या पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले आणि यावेळी कुटुंबियांसह नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. IPLच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. काळीपट्टी बांधून खेळाडू मैदानात उतरले. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाम हल्ल्यानंतर कोकणातील पर्यटन स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांकडून चेकपोस्टवर कसून चौकशी करण्यात येते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे. धर्म विचारून पर्यटकांना मारलं, आता संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार असल्याचं वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी महाजनांची भेट घेतली आणि श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची भेट घेत गिरीश महाजनांनी त्यांच्याशी संवाद साधला. या पर्यटकांची महाजनांनी विचारपूस केली. ज्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. दहशतवाद्यांना सरकार शोधून काढेल, त्यांना कठोर शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. या घटनेचं राजकारण करण्यापेक्षा संपूर्ण देशाने एकसंध राहून सरकारच्या आणि मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंनी पहलगाम इथल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. जोपर्यंत गृह मंत्रालय प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत सर्वांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. प्रत्येकाला सुखरूप घरी पोहोचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असंही त्या म्हणाल्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा छगन भुजबळांनी निषेध केलेला आहे. पहलगाममधील घटनेचा करावा तितका निषेध कमीच आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीयांनी एकत्र राहण्याची गरज आहे असं आवाहनही त्यांनी केलं. तर भारत सरकार झालेल्या घटनेचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिला. पाकिस्तानला याआधीच उत्तर देणं गरजेचं होतं, असा आता उशीर झालाय असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ला सुरक्षेतील मोठी चूक आहे असं जलील म्हणाले. दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक देण्यात आली. या बंदला सर्वसामान्य काश्मीरी नागरिकांनी प्रतिसाद दिला. श्रीनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध लाल चौकात स्थानिक नागरिकांनी निदर्शनं करत संताप व्यक्त केला. काश्मीरमधील नागरिकांसह पर्यटकही रस्त्यावर उतरले. दहशतवादी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारत माता की जय, हिंदू मुस्लिम भाई भाई अशा घोषणा स्थानिक काश्मीरी नागरिकांनी दिल्या. कोल्हापुरात एका तरुणाने रस्त्यावर उतरत पहलगाम इथल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. त्याने पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करत अतिरेक्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. जम्मू काश्मीर इथल्या पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नागपूर इथे व्हरायटी चौकात उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत महाडमधील शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली आणि यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. घाटकोपरमध्ये मनसैनिक आक्रमक झाले. घाटकोपरच्या मेट्रो स्टेशन परिसरात पाकिस्तानचा झेंडा जाळून मनसैनिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. बीडमध्येही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली शिवसेनेनं आंदोलन केलं. पाकिस्तानचा नकाशा पायाखाली तुडवत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. वाशिमच्या शेलू बाजारात श्री अमरनाथ भक्त मंडळाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तानच्या विरोधात
घोषणाबाजी करत कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। पहलगाम हल्ल्याचा निषेध अमरनाथ भक्त मंडळांनी केला। सोलापुरात नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पतितपावन संघटनेनं आंदोलन केलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। काश्मीर पहलगाम हल्ल्याच्या पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी याचा निषेध व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी पूर्ण व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली। पहलगाम हल्ला प्रकरणात पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी ही मागणी केली। आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। हिंगोलीच्या पेडगाववाडीमध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। नागरिकांना पाण्यासाठी विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय। दरम्यान टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली। साताऱ्याच्या जिंती गावात जितोबा देवाच्या बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बगाड यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। दरम्यान भाविकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। सांगलीच्या बुरलीत जवान रियाज इनामदार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। दौंड शहरात काळ भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आणि यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। चौंडीतील 29 एप्रिलला होणारी मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली। ही बैठक पुढच्या महिन्यात पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे।